पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पुण्यातील कोरेगाव पार्कच्या एफडीए गोडाऊनमध्ये होणार आहे। त्यामुळे एफडीए गोडाऊन पासून 200 मीटर पर्यंत जमावबंदीचे आदेश पोलिसांनी लागू केलेत। या पूर्वतयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुणे शहराच्या 8 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी पुण्यातील कोरेगाव पार्कच्या या एफडीए गोडाऊनमध्ये उद्या होणार आहे। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून ही सगळी मतमोजणी जी आहे ती आपण बघू शकतो। उद्या सकाळी या ठिकाणी सुरू होणार आहे। खरं तर याची पूर्वतयारी जी आहे ती पोलीस आणि निवडणूक आयोगाची कर्मचारी आता आपल्याला करताना दिसत आहेत। आतमध्ये साधारण 300 पेक्षा अधिक पोलीस आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा आपल्याला या सगळ्या गेटवरती खडा पहारा आपल्याला पाहायला मिळत आहेत। निवडणूक कर्मचारी जे आहेत त्यांना आतमध्ये सोडलं जात आहे, त्यांची सुद्धा कसून तपासणी केली जात आहे। कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी चूक होऊ नये त्यासाठी खबरदारी जी आहे ती पोलीस घेताना दिसत आहेत। खरं तर आतमध्ये जे आहेत ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला आहे आणि त्या कॅमेऱ्याचे सगळे जे टीव्ही आहेत जे समोरच्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि हे सगळे टीव्ही जे आहेत सीसीटीव्हीचे ते उमेदवारांचे पोलिंग एजंट आहेत यांना दाखविले जात आहेत। आपण बघू शकतो की पोलीस अशा पद्धतीने या सगळ्या कर्मचाऱ्यांची बॅगेजची तपासणी करताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी या खडा पहारा त्यांचा आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी एफडीएचं गोडाऊन आहे त्या ठिकाणापासून 200 मीटर पर्यंत जी आहे ती जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। कोणत्याही पद्धतीची विजयी मिरवणूक या ठिकाणी काढता येणार नाही असं पोलिसांनी सूचना त्या दिलेल्या आहेत। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।